हॅलो सिव्हिल इंजिनियर, स्वागत आहे तुमचं आपल्या एएसी अकॅडमीमध्ये. आपण हा घेत असलेला लास्ट व्हिडिओ आहे ब्रिज इंजिनिअरिंग या सिरीजवरचा. इंजिनिअरिंगचे सुपर इम्पॉर्टंट 20 एमसीक्यूज आहेत. जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या पेपरमध्ये देखील येऊ शकतात. आधी आपण 20 क्वेश्चन्स कव्हर केले आहेत विथ कन्सेप्च्युअल अँड एक्सप्लेनेशन प्रॉपर केला आहे. तुम्ही जाऊन ते बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. द एंड सपोर्ट ऑफ ब्रिज इज नोन ॲज ऑप्शन ए पियर्स, बी अबॅटमेंट, सी स्लॅब अँड डी पॅरापेट. तर याचा आन्सर तुम्ही गेस करा. आन्सर सोपा आहे आणि या क्वेश्चनचा आन्सर करेक्ट आन्सर आहे बी अबॅटमेंट. तर या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. अबॅटमेंट्स हे ब्रिज सुपरस्ट्रक्चरचे एंड सपोर्ट्स असतात. आता या प्रश्नाचे टेक्निकल डिटेल्स बघूया आपण. अबॅटमेंटचा टॉप सरफेस कसा असतो? जर गर्डर ब्रिजेस किंवा सेमी सर्क्युलर आर्च ब्रिज असतील तर सरफेस फ्लॅट ठेवला जातो. पण जर ब्रिज आर्चेस सेगमेंटल किंवा इलिप्टिकल जर असतील तर तिथे स्क्यूबॅक्स म्हणजेच इन्क्लाइन्ड सरफेस प्रोव्हाइड करावे लागतात. क्वेश्चन नंबर 22. एंड सपोर्ट्स ऑफ ब्रिज सुपरस्ट्रक्चर आर टर्म्ड ॲज पियर्स, विंग वॉल्स, अबॅटमेंट्स, अबॅटमेंट पियर्स. यामध्ये कन्फ्युजन नको. पियर्स हे इंटरमिडिएट सपोर्ट्स असतात आणि अबॅटमेंट्स हे एंड सपोर्ट्स असतात. म्हणजे थोडक्यात आपण सांगू शकतो की ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे बी अबॅटमेंट्स. एक्सप्लेनेशन बघूया. तर अबॅटमेंट्स हा असा पार्ट आहे जो की ब्रिजच्या स्टार्टिंगला किंवा एंडिंगला असतो, जो ग्राउंडशी किंवा त्या सॉइलशी कनेक्टेड असतो. आणि पेयर्स हे इंटरमिडिएट सपोर्ट असतात जेणेकरून ते मधल्या स्पॅन्समध्ये वगैरे दिले जातात. बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23. आता बघूया सेफ्टी अँड डिझाइन रिलेटेड हा क्वेश्चन आहे. फ्रॉम द हायेस्ट फ्लड लेवल ऑफ अ स्ट्रीम ऑर अ रिव्हर द टॉप ऑफ द पियर शुड केप्ट अबोव बाय ए 0 मीटर, 1 to 1.5 मीटर, 2 to 2.5 मीटर, 3 to 3.5 मीटर. याचा करेक्ट आन्सर आहे 2 to 2.5 मीटर. एक्सप्लेनेशन पाहूया आपण याचं. एचएफएल म्हणजे नदीला जो हायेस्ट रेकॉर्डेड पूर आहे. हा क्वेश्चन आपण लास्ट एका क्वेश्चन मध्ये सुद्धा एक्सप्लेन केला आहे. तर एचएफएलच्या 2 to 2.5 मीटर ठेवणे हे मॅन्डेटरी असतं का? याला आपण फ्री बोर्ड पण म्हणू शकतो. हे अंतर ब्रिजच्या सबस्ट्रक्चर आणि फ्लडच्या टाइम मध्ये ड्रिफ्टवूड म्हणजेच वाहून आलेला जो कचरा वगैरे किंवा पाणी वगैरे असतं आणि हेवी डेब्रिज पासून प्रोटेक्शन देते. हे डिस्टन्स 2.5 मीटर ठेवलं तर पियरच्या स्टॅबिलिटी आणि लॉंगिट्युडिटीसाठी खूप बेनिफिशियल राहतं. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नक्कीच हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल, मी असं समजून जातो. नेक्स्ट क्वेश्चन 24. इफ one end of bridge has rocker and roller bearing, then other end of the bearing bridge will be having A fixed end bearing, B deep cast bearing, C rocker bearing, D rocker and roller bearing. तर हा ब्रिजच्या मुवमेंट कंट्रोलशी रिलेटेड क्वेश्चन आहे. तर आपण पाहूया याचा आन्सर काय आहे तिथे. तर आन्सर आहे सी रॉकर बेरिंग. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण लगेच. ब्रिजमध्ये बेरिंगचा मेजर रोल असतो. रोटेशन आणि ट्रान्सलेशन मुवमेंट्स म्हणजेच एक्सेल मुवमेंट्स ड्यू टू टेम्परेचर चेंज और लोड जे येतात त्या अकोमोडेट करणे. रॉकर अँड रोलर बेरिंग म्हणजे काय आहे? तर एक्सपान्शन बेरिंग आहे. हे रोटेशन आणि लॉन्जिट्युडिनल ट्रान्सलेशन मुवमेंट्स दोन्ही अलो करते. रॉकर बेरिंग हे सुद्धा एक एक्सपान्शन बेरिंगच्या व्हरायटीमध्ये येते. यात टॉपला एक पिन असतो, त्यामुळे रोटेशन फिरणे म्हणजे किंवा आणि बॉटमचा कर्ड सरफेस हा ट्रान्सलेशन मुवमेंट साठी उपयोगी पडतो. रिमेंबर दिस, रॉकर अँड पिन बेरिंग्स आर प्रायमरली युज्ड इन स्टील ब्रिजेस. हे मेन लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर क्वेश्चन नंबर पुढचा जो आहे तो क्वेश्चन नंबर 25. आपण लास्ट क्वेश्चन मध्ये थोडं एक पार्ट्स बघू त्याचे. तर त्याचे डिफरंट पार्ट जे आहेत ते असे आहेत की ब्रिजचे अदर टाइप्स आपण बघू शकतो. स्लाइड बेरिंग आहे, स्लाइडिंग बेरिंग आहे, रोलर बेरिंग आहे. इलॅस्टोमेट्रिक बेरिंग मध्ये जे आजकाल खूप कॉमन झाले तर पॉट बेरिंग आणि डिस्क बेरिंग आहे. तर बेरिंग टाइपचा फंक्शन आणि ऍप्लिकेशन तुम्हाला माहित असायला हवा, कारण ते स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि साठी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन परत. क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ द ब्रिज सुपरस्ट्रक्चर? ए पियर, डी डेक स्लॅब, सी गर्डर अँड डी स्लॅब. आता ह्यात कन्फ्युजन होण्यासारखं असं असते. पहिला आपण क्वेश्चनचा आन्सर बघू. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे पियर. तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट आहात, बऱ्याच लोकांना हे माहीत असेल सुद्धा की किंवा माहीत असेल किंवा नसेल, पण सांगण्यासारखा एक भाग असा की आपण जर आपली बिल्डिंग वगैरे जर कन्सिडर केली तर त्या बिल्डिंगचा वगैरे आपण सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर असा आहे की ते ग्राउंडच्या वरती आपण म्हणतो की सुपरस्ट्रक्चर आणि ग्राउंड लेवलच्या खाली जे म्हणतो सबस्ट्रक्चर. पण ब्रिजच्या बाबतीत असं आहे की बेरिंगच्या वरती जे असतं ते सुपरस्ट्रक्चर आणि बेरिंगच्या खाली ते असतं सबस्ट्रक्चर. पण आपण कन्फ्युजन काय होतो, जर बिल्डिंगला आपण रिलेट केलं तर बिल्डिंगला रिलेट केल्या मग आपण ते पियर्स वगैरे जर अज्युम केले तर ते आपण
सुपरस्ट्रक्चर मध्ये लिहून टाकतो. आणि मग जर तसा ऑप्शन असेल त्या ह्याच्यात तर ते चूक जातं. त्यामुळे लक्षात ठेवा की ब्रिज आणि बिल्डिंग ह्या दोन्हींचा जो लेवल ऑफ ती डिफरंट डिफरंट लेवल जी आहे ती दोन्हीची वेगवेगळी आहे. ती ब्रिज मध्ये पडते ती बेरिंग आणि आपली ग्राउंड लेवल पडते ती बिल्डिंग्स वगैरे मध्ये. त्यामुळे हे लक्षात ठेवण्यासारखा एक पॉईंट आहे त्यात. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 26. If the span of bridge is 27 meter, then the bridge is termed as. तर हा क्वेश्चन आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा खूप वेळा विचारला जातो. ह्याचे भरपूर क्लासिफिकेशन सुद्धा आहेत जे तुम्ही चेक करू शकता, जसं की मी सुद्धा जोडलंय पुढे एक्सप्लेनेशन मध्ये. ए मायनर ब्रिज, बी मेजर ब्रिज, सी कल्वर्ट, डी डेक ब्रिज. तर याचा करेक्ट आन्सर असा आहे मायनर ब्रिज. आपण याचं एक्सप्लेनेशन पाहू थोडं. आपल्या डिझाईन स्टँडर्डनुसार ब्रिज स्पॅन लेंथचे क्लासिफिकेशन कसे होते ते बघा. कल्वर्ट स्मॉलेस्ट स्पॅन लेंथ अप टू 6 मीटर्स. मायनर ब्रिज असतो जो स्पॅन लेंथ 8 मीटर्स टू 30 मीटर्स. मेजर ब्रिज स्पॅन लेंथ 30 मीटर्स टू 120 मीटर्स. लॉंग ब्रिज स्पॅन लेंथ अबोव 120 मीटर्स. आता ह्या गोष्टी ज्या फॅक्च्युअल डाटा आहेत, आता थोडा एक पुढचं सांगतो. ज्या आपल्या प्रश्नात अप स्पॅन 27 मीटर्स आहे, 27 मीटर्स हा स्पॅन 8 मीटर आणि 30 मीटरच्या रेंजमध्ये येतो. सो आपण त्याचा आन्सर हा मायनर ब्रिज मध्ये कन्सिडर केले. सांगण्यासारखं असं, जर का फॅक्च्युअल डाटा वगैरे असतो आपण, म्हणजे आता ब्रिज इंजिनिअरिंग झालं, तुमचं एस्टिमेट कॉस्टिंग असतं वगैरे आपलं, बाकी भरपूर असे विषय आहेत ज्याचा फॅक्च्युअल डाटा असतो. हा डाटा तुम्ही जेवढा जास्तीत जास्त वेळ रिवाइज कराल तेवढा जास्तीत जास्त वेळ लक्षात राहील. म्हणजे तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी हा परत परत जो फॅक्च्युअल डाटा तो डोळ्याखालून गेला पाहिजे, जेणेकरून तो डाटा तुम्हाला विसरणार नाही आणि ऍक्च्युअल जे न कष्ट घेता जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ते क्वेश्चन जे जास्तीत जास्त सॉल्व्ह होतील. क्वेश्चन नंबर 27. डिझाईन ऑफ क्लास ए ब्रिजेस रेफर्स टू. आता हा पुन्हा एकदा लोडिंगवर जो क्वेश्चन आहे, लोडिंगवर पण तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त क्वेश्चन सारखे सारखे रिपीट होतात. त्यामुळे हा एक कन्सेप्ट असा आहे की तो तुम्ही लक्षात करा आणि पक्का करा. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए, क्लास ए लोडिंग अँड चेकड फॉर क्लास ए, हे ऑप्शन आहे. तर याचं आपण एक्सप्लेनेशन पाहू. IRC AA लोडिंग हे हेवीएस्ट लोडिंग मानले जाते. याला आर्मी क्लास लोडिंग सुद्धा म्हणतात. यामध्ये दोन मेजर व्हेकल्स येतात. तर ट्रक व्हेकल जसं की मोठे वगैरे असेल तर ते आर्मी टँक वगैरे, तसं ते 70 किलोटन पर्यंत येतं, म्हणजेच काय 70 टन्स. विल्ड व्हेकल म्हणजे काय, हेवी ड्युटी आर्मी ट्रक वगैरे असतात तशा टाईपमध्ये, तर ते 400 किलोटन पर्यंत जातात, लाईक 40 टन्स. आपण आणि सांगू काय शकतो तर नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेवरचे सगळे ब्रिजेस या हेवी लोडिंगसाठी डिझाईन केले पाहिजे. कारण की का, तर त्याच्यात ते आपण जे कंटेनर वगैरे पाहतो मोठे मोठे, तर त्याचं लोडिंग जे असतं ते खूप हेवी असते. त्यासाठी ते डिझाईन करताना आपण हेवी लोडिंगसाठी डिझाईन केले पाहिजे. तर ब्रिज डिझाईन करताना आपण क्लास ए साठी डिझाईन करतो, पण त्याच वेळी तो ब्रिज क्लास ए साठी सुद्धा डिझाईन सेफ आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण डिझाईन ए करतो. आणि ऑब्विसली जर आपण जास्त लोड करत असेल तर ती कमी हे करण्याची गरज राहत नाही आपल्याला. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आपण. क्वेश्चन नंबर 28. The vertical difference between the highest flood level and top of the road crown at the bridge is known as A. Afflux, B. Clearance, C. Freeboard and D. Waterway. आता ह्या क्वेश्चन मध्ये तर माझ्याकडे तर डायग्राम सध्या अवेलेबल नाही, तर ती डायग्राम जर तुम्हाला कुठं गुगलवर मिळाली तर तुम्ही डायग्राम एकदा बघून घ्या. खूप तुम्हाला इझी जाईल हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तर या क्वेश्चनचा आन्सर करेक्ट आहे ते सी, फ्रीबोर्ड. एक्सप्लेनेशन पाहू. फ्रीबोर्ड म्हणजे काय, तर हायेस्ट फ्लड लेवल आणि ऍफ्लक्सला कन्सिडर करून आपण रोड म्हणजे जो क्राउन असतो रोडचा आणि ब्रिजचा अप्रोच जो टॉप लेवल असं म्हणू शकतो आपण, ह्यामधील जो व्हर्टिकल डिफरन्स असतो त्याला आपण फ्रीबोर्ड असे म्हणतो. तर हे कशासाठी असतं, तर डिस्टन्स ब्रिज आणि अप्रोच रोडला फ्लड वॉटर ओव्हरशूट करण्यापासून वाचवतो. तर आपण दुसरा ऑप्शन त्यात बघू. क्लिअरन्स म्हणजे काय, तर ब्रिज स्ट्रक्चरच्या स्पेसिफाईड पोझिशन मध्ये बाउंड्रीज मधला शॉर्टेज डिस्टन्स जो असतो तो क्लिअरन्स असतो. म्हणजेच काय, तर हेडरूम. अफ्लक्स, तर अफ्लक्स म्हणजे ब्रिजच्या अपस्ट्रीम मधील HFL आणि डाऊनस्ट्रीम मधील HFL यांच्यामधील जो फरक असतो तो अफ्लक्स. हे एकदम सिंपल आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला एक मार्काचे तुमचे क्वेश्चन कम्प्लीट होऊन जातील. ब्रिजमुळे वॉटरवे कन्स्ट्रक्ट होतो, ज्यामुळे अपस्ट्रीम साईडला वॉटर लेवल इन्क्रीज होतो. वॉटरवे म्हणजे काय, तर पाणी वाहून नेण्यासाठी उपलब्ध असलेली नदी किंवा कॅनल किंवा एनी बॉडी ऑफ वॉटर. तर लक्षात ठेवा HFL आणि रोड टॉपचा लेवल डिफरन्स म्हणजे फ्रीबोर्ड. हे महत्वाचं आहे या क्वेश्चन मधलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. Culvert is a small bridge whose maximum span is option A 7, option B 8.5 meter, option C 6.0 meter, option D 10 meter.
तर याचं करेक्ट आन्सर आहे सी, 6 मीटर. एक्सप्लेनेशन बघू आपण. कलवर्ट हा टेक्निकली स्मॉल ब्रिजचाच प्रकार आहे. कलवर्टची मॅक्सिमम स्पॅन लेंथ ही 6 मीटर पर्यंत असते. कलवर्टचा उपयोग आपण नाला किंवा स्मॉल पॅसेज साठी वगैरे करतो. याचे मुख्य काम म्हणजे रस्त्याच्या वरच्या भागातून जे पाणी येतं त्याला डायव्हर्ट करणं किंवा तिथे ड्रेन आउट करणं. उदाहरणार्थ आपण सांगायचं झालं तर fields मधून किंवा स्मॉल्स मधून जे स्ट्रीम्स वगैरे येत असतात त्याला आपण डायव्हर्ट करतो. क्लासिफिकेशनचा थोडासा रिकॅप परत घेऊ एकदा. तर कलवर्ट हे आपले 6 मीटर पर्यंत असतात. मायनर ब्रिजेस हे 8 to 30 मीटर पर्यंत असतात. मेजर ब्रिज हे अबोव्ह 30 मीटर असतात. ह्या रिकॅप केल्यामुळे तुमचं काय होईल, जास्तीत जास्त रिव्हिजन होऊन तुमचा जास्तीत जास्त फॅक्च्युअल डाटा जो आहे तो लक्षात जास्त राहील. आता स्पॅन 6 मीटरच्या वर गेला की मग त्याला आपण मायनर ब्रिज कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन करायला लागतं. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. End position of bridge supporting the top deck is known as A. Pier, B. Abutment, C. Wing wall, D. Bearings. हे थोडं ऑप्शन्स वर खाली झालेत सी आणि बी मध्ये, ते थोडं समजून घेशील असं. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी, अबॅटमेंट. क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटते? आमचं चॅनलमधलं आम्ही जे सांगते ते समजते, तुम्हाला नाही समजते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे फीडबॅक आम्ही नक्कीच ग्राह्य धरू आणि त्यावर काम करू. तर या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. अबॅटमेंट म्हणजे ब्रिज स्पॅन किंवा डॅमच्या एंड स्ट्रक्चर असं म्हणतो आपण. हे मगाशी मी एक्सप्लेन केलं की अबॅटमेंट म्हणजे काय, तर ब्रिजची स्टार्टिंग किंवा एंडिंग. अबॅटमेंटचं मुख्य काम ब्रिजचा सुपरस्ट्रक्चर म्हणजे टॉप डेक किंवा स्लॅब गर्डर्सला सपोर्ट देणं आणि अप्रोच रोडच्या एम्बॅकमेंटला रिटेन करून ठेवणं. डेक सुपरस्ट्रक्चर ह्या अबॅटमेंटवर रेस्ट केलेले असते. तर बेरिंगच्या मदतीने आणि एंड सपोर्ट म्हणजे अबॅटमेंट सिंपल बट इम्पॉर्टंट आहे समजणं आपल्याला. आता पण आपण या व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन कंप्लीट केलेत. अजून आपले 10 क्वेश्चन बाकी आहेत. तरी सुद्धा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, चालू आहे कसा, तुम्हाला समजतंय का? तर या सगळ्या गोष्टी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा व्हिडिओला. अजून पुढील 10 क्वेश्चन आहेत ते आपण परत सुरू करूया. एक्सप्लेनेशन कसं वाटतंय तेही कळवा आम्हाला. क्वेश्चन नंबर 31 आहे नेक्स्ट. Pascal bridge is option A, a floating bridge, option B, arch bridge, option C, suspension bridge, option D, movable bridge. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, मुव्हेबल ब्रिज. या क्वेश्चनचा आपण एक्सप्लेनेशन बघूया. काय म्हणतोय क्वेश्चन हा? तर बास्कल ब्रिज हा मुव्हेबल ब्रिजचा प्रकार आहे. तर हाऊ इट वर्क्स. बास्कल ब्रिजेसमध्ये 1 or 2 लीव्हज म्हणजे पत्त्यासारखे असतात. हे लीव्हज हिंजेस किंवा त्या पिव्होट्सच्या ऍक्सिसवर फिरतात आणि ब्रिजेसचा रोडवे किंवा डेकवे वरच्या बाजूला उचलतात. तर याचा पर्पज कसा असतो? हे ब्रिज वॉटर ट्रॅफिक उदाहरणार्थ जहाजासाठी जाण्यासाठी क्लिअरन्स देण्यासाठी वापरले जातात. जिथे ब्रिज जास्त उंच हाय बांधणे शक्य नसते. यामुळं काय होतं की ते दोन्ही जे जॉईंट जिथं होतात ते लिफ्ट झाल्यामुळं जहाजेचं जे ट्रान्सपोर्टेशन असतं त्या गॅपमधून ते मोठ्या जहाजे सुद्धा जा येऊ करू शकतात. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनला काही अडचण होत नाही. यासाठी हा बास्केट ब्रिज वापरला जातो. तर आपण त्याचं क्लासिफिकेशन सुद्धा पाहू ब्रिजेसचं. तर आर्च ब्रिज, तर यात काय आहे, तर कमान हा मेन स्ट्रक्चरल कंपोनंट असतो. नोट काय सांगते आपली बघू. तर आर्च ही नेहमी ब्रिजच्या खाली बिलो द डेक असतो. सस्पेन्शन ब्रिज काय आहे, तर यात रोप्स किंवा केबल्स वापरले जातात जे व्हर्टिकल सस्पेन्शनच्या मदतीने ब्रिज डेकचे वजन धरतात. तर आता भारतात सुद्धा भरपूर ठिकाणी आपण जर सी लिंक वगैरे जर पाहिला एक्झाम्पल म्हणून, तर भरपूर आपल्याला आर्च ब्रिजेस पाहायला मिळतात. सॉरी, सस्पेन्शन ब्रिजेस पाहायला मिळतात. मोबाईल ब्रिज काय आहे, तर फिक्स्ड ब्रिजेसच्या तुलनेत यात फ्लेक्झिबिलिटी जास्त असते. बास्केट ब्रिजेस सिंगल लिफ्ट किंवा डबल लिफ्ट असू शकतात. सिंगल लिफ्ट किंवा डबल लिफ्ट म्हणजे काय, जे ते 2 पॅनल्स जे ओपन होतात जहाज आल्यावरती, तर ते एक पॅनल जर ओपन होत असेल तर त्याला सिंगल लिफ्ट म्हणतो आपण. जर 2 पॅनल जर ओपन होत असतील 2 हिंजेसच्या इथून, तर त्याला आपण डबल लिफ्ट म्हणतो. Question number next, how? Question number 32. In the following bridge, the truss rotates through 90 degree. इथं फक्त 90 डिग्री आहे लक्षात ठेवा. ऑप्शन ए लिफ्ट ब्रिजेस, बी ट्रान्सपोर्टर ब्रिजेस, सी स्विंग ब्रिजेस, डी बास्केट ब्रिजेस. तर याचा करेक्ट आन्सर आहे स्विंग ब्रिजेस, ऑप्शन सी. क्वेश्चन एक्सप्लेनेशन पाहू. स्विंग ब्रिज हा मुव्हेबल ब्रिजचाच प्रकार आहे. हा ब्रिज एका सेंट्रल पिव्होट किंवा हिंजच्या आधारावर हॉरिझॉन्टली फिरतो. हा ब्रिज अप्रॉक्सिमेटली 90 डिग्रीज किंवा 1 क्वार्टर टर्न मध्ये रोटेट होतो. 1 क्वार्टर टर्न याचाच अर्थ 90 डिग्री. ज्यामुळे पाण्याचा फ्लो, वॉटर ट्रॅफिक अनरिस्ट्रिक्टेड होतो. अनरिस्ट्रिक्टेड होतं म्हणजे काय, तर कोणत्याही अडथळाविना ते पाण्याचा फ्लो होत राहतो. तर याचे थोडे टाइप्स बघू अजून परत एकदा आपण. तर लिफ्ट ब्रिज हा डेक व्हर्टिकली उभ्या दिशेने लिफ्ट होतो.
आपण पंबन ब्रिज नावाचा एक एक्झाम्पल जर घेतलं, आता लेटेस्ट मध्ये जो आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनं केलाय, तो रेल्वे ब्रिजचा प्रकार आहे. तर पंबन ब्रिज हा लिफ्ट ब्रिजचा एक अत्यंत सुंदर असं इंजिनिअरिंग जर इंडियन बघायला म्हटलं तर तिथं आपण बघू शकतो एक्झाम्पल म्हणून. तर लक्षात ठेवा फक्त 90 डिग्री रोटेशन म्हणजे स्विंग ब्रिज. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 33. 33 क्वेश्चन नंबर. The length of major bridge is A more than 10 meter, more than 25 meter, more than 30 meter, D more than 60 meter. तर याचा करेक्ट आन्सर असा आहे C more than 30 meter. तर याचं एक्सप्लेनेशन पाहू आपण. IRC स्टँडर्ड काय सांगते आपल्याला, तर IRC स्टँडर्ड नुसार स्पॅन लेंथचे क्लासिफिकेशन पुन्हा एकदा रिफ्रेश करूया आपण. तर कल्वर्ट स्पॅन अप टू 6 मीटर, मायनर ब्रिज स्पॅन अप टू 8 मीटर, 8 मीटर टू 30 मीटर, मेजर ब्रिज जे आहेत ते स्पॅन ग्रेटर दॅन 30 अँड युजली अप टू 120 मीटर, लॉंग ब्रिज स्पॅन अबो 120 मीटर. तर हे परत परत सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे की जास्तीत जास्त वेळा जेवढं रिपीट होईल तेवढं जास्तीत जास्त वेळा तुमचा फॅक्च्युअल डाटा जो आहे तो लक्षात राहील. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 34. The vertical distance between the lowest point of bridge member and highest point of vehicle is known as A. Headroom, B. Freeboard, C. Clear height, D. Critical height. करेक्ट आन्सर आहे A. हेडरूम. एक्सप्लेनेशन पाहू आपण. हेडरूम म्हणजे ब्रिजच्या सुपरस्ट्रक्चर म्हणजेच ब्रिजचा जो मेंबर आहे सर्वात खालचा पॉईंट हा आणि रोडवर धावणाऱ्या व्हेकलचा सर्वात वरचा पॉईंट यामधील वर्टिकल डिस्टन्स म्हणजे जी उभी जागा आपण म्हणतो, हा डिस्टन्स मिनिमम प्रिस्क्राइब्ड लिमिटपेक्षा कमी नसावा लागतो. नाहीतर मोठे ट्रक्स किंवा डबल डेकर बसेस ब्रिजला स्ट्राईक करू शकतात. तर फ्री बोर्ड किंवा हेडरूम, आता हा हेडरूमचा तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल थोडक्यात, तर आपण स्टेअरकेसला सुद्धा हेडरूम प्रोव्हाइड करतो. तर हेडरूम ती का प्रोव्हाइड करतो, आपण जेणेकरून आपली जी हाईट असते मॅक्सिमम टॉप टू बॉटम, तर ती जाताना कुठेही बाबा आपण टर्न करताना किंवा काय आपल्या डोक्याला धडकू नये किंवा बाबा कोलिजन कुठल्या प्रकारचं होऊ नये, हे एक्सप्लेनेशन हेडरूमचं त्यात एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर त्या प्रकारे हे ब्रिजमध्ये सुद्धा हेडरूम दिलेला आहे तिने. तर फ्रीबोर्ड आणि हेडरूम मधला फरक काय होतो सांगतो. हेडरूम हा डिस्टन्स ट्रॅफिक व्हेकल आणि ब्रिज स्ट्रक्चरमध्ये असतो आणि फ्रीबोर्ड हा डिस्टन्स HFL आणि रोड और कॅनल बँक लेवलमध्ये असतो. हे एकदम लक्षात ठेवा. हेडरूम इज ट्रॅफिक सेफ्टी. हेडरूम हे ट्रॅफिक सेफ्टीसाठी आहे. क्वेश्चन नंबर 35. The flooring of bridge is supported on top of supports in A. Deck bridge, B. Through bridge, C. Slab bridge and D. Semi through bridge. तर डेक ब्रिज मध्ये ब्रिजची फ्लोरिंग ही सपोर्ट्स गर्डर ट्रसेस और ट्रसच्या टॉप वरच्या बाजूला सपोर्टेड असते. म्हणजे थोडक्यात काय तर डेक ब्रिज जो आहे ते त्याची फ्लोरिंग जी आहे ना ती सपोर्टच्या वरच्या बाजूला म्हणजे टॉपच्या बाजूला सपोर्टेड असते. तर ब्रिजचा अप्पर हॉरिझॉन्टल जो पार्ट आहे तो ट्रॅफिक कॅरी करतो, त्याला डेक म्हणतो आपण. तर डेक स्लॅब ब्रिज मध्ये डेकचं स्वतःचं स्ट्रक्चरल फ्रेम म्हणून काम करतात. आपण याचा यूज कधी होतो, जेव्हा डेप्थ ऑफ स्ट्रक्चर म्हणजे ब्रिजची एकूण उंची जी आहे ती क्रिटिकल फॅक्टर असतो, हा मेजर क्रिटिकल फॅक्टर असतो, तेव्हा हे टाइप्स ऑफ ब्रिज टाइप्स खूप उपयोगी ठरतात. हा स्पेसिफिक ब्रिज टाइप. नेक्स्ट डेक ब्रिज. आन्सर नेक्स्ट क्वेश्चन 36. Difference in level of the water surfaces between upstream and downstream of the bridge is A. Rise, B. Waterway, C. Afflux, D. Ventway. तर याचा आन्सर आहे सी. अफ्लक्स. मगाशीपासून आपण पाहिलं भरपूर वेळा हा शब्द रिपीट झालाय. याचं आपण परत एक्सप्लेनेशन पाहू. अफ्लक्स म्हणजे ब्रिजच्या ठिकाणी वॉटरवे ज्यामुळे कन्स्ट्रक्ट झालेला असतो, त्यामुळे पूर पातळीवर म्हणजे फ्लड लेवलवर पाणी वाढणे किंवा म्हणजे जो परिणाम होतो हे अपस्ट्रीम साईडच्या वॉटर लेवल आणि डाऊनस्ट्रीम साईडच्या वॉटर लेवल मधील डिफरन्स कॅल्क्युलेट केले जाते, फरक मोजून कॅल्क्युलेट केले जाते. म्हणजे थोडक्यात काय फ्लक्स म्हणजे अपस्ट्रीम साईडला जे पाणी असतं आणि डाऊनस्ट्रीम साईडला जे पाणी असतं ह्याच्यामधला जो डिफरन्स असतो ते डिफरन्स काढून हे आपण फ्लक्स कॅल्क्युलेट करतो. सेफ्टी स्टँडर्ड साठी काय हा फ्लक्स नेहमी मिनिमम ठेवला पाहिजे आणि तो 300 mm म्हणजे 0.3 मीटर पर्यंत लिमिटेड असतो. अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमच्या वॉटर लेवल मधला फरक म्हणजे अफ्लक्स, हे फायनली लक्षात ठेवा फक्त. बेसिक. क्वेश्चन नंबर 37. जनरली ब्रेस्ट वॉल आर प्रोव्हाइडेड टू प्रोटेक्ट स्लोप. A. At valley side, B. At foot of the earth slope, C. Uphill slope, D. None of these. तर याचा करेक्ट आन्सर आहे सी. ॲट अपहिल स्लोप. त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया आपण. ब्रेस्ट वॉल एक रिटेनिंग स्ट्रक्चर आहे
आता आपण थोडक्यात ब्रेस्ट वॉल म्हणण्यापेक्षा जर डोंगर हिल दऱ्यांमध्ये पाहिलं तर घाट सेक्शनला आपण पाहतो की त्या साईडला दरीत आपल्याला दरड वगैरे कोसळताना दिसते. तिथे एक साईडला अशी सिमेंट कॉन्क्रीटची वॉल कन्स्ट्रक्ट केलेली असते. त्यालाच आपण रिटर्निंग वॉल किंवा ब्रेस्ट वॉल असं म्हणू शकतो. हे हिली एरियाजमध्ये कन्स्ट्रक्ट केलं असतं. याचा उपयोग काय असतो तर जेव्हा फ्रेशली कट किंवा ओल्ड सरफेसला प्रोटेक्ट करण्यासाठी नॅचरल अर्थ रिटेन करून ठेवतं. समजा ज्या डोंगर भागांमध्ये किंवा हिली रिजनमध्ये झाडांचं किंवा नॅचरल जे आपलं सगळं फॉरेस्ट आहे ते कमी प्रमाणात असेल आणि जिथं समजा दरड वगैरे जास्त कोसळत असेल तर त्यावेळेला ते घाट ट्रान्सपोर्टेशन जे थांबू नये किंवा त्या एखाद्या व्हेकल जात असते तिथं कोलिजन काय होऊ नये म्हणून आपण ते सेफ्टीसाठी ही ब्रेस्ट वॉल प्रोव्हाइड करत असतो जेणेकरून ती दरड जी आहे ती कोसळायची पूर्णपणे थांबू शकते. तर ह्याचं डिझाईन सुद्धा आपण स्ट्रक्चरल पार्टमध्ये करतोय. तर ते एक डिफिकल्ट लेवल जातं. ज्याला स्ट्रक्चरमध्ये इंटरेस्ट आहे ती लोक ह्यात जाऊ शकतात. खूप करिअरला स्कोप म्हणू शकतो आपण या गोष्टीत आहे. क्वेश्चन नंबर 38. Gabion wall are generally provided to protect slope at the location A at firm ground, B at loose ground, C at downhill side, D none of these. करेक्ट आन्सर आहे ऍट लूज ग्राउंड. एक्सप्लेनेशन पाहूया आपण. हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे तरी सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि तुमचे काय फीडबॅक असेल तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर गॅबियन वॉल म्हणजे वायर्ड केजेस, जाळीचे पिंजरे, जे रॉक्स, कॉन्क्रीट और सॉइल जे आपले भरलेले असतात त्याने भरलेले असतात. तर त्याचा उपयोग काय तर लूज ग्राउंड किंवा नदीच्या रस्त्याच्या बाजूला साईड सॉइलचे इरोजन कंट्रोल करायचं हे याचं मेन काम आहे. गॅबियन वॉल्स हे फ्लेक्झिबल असतात त्यामुळे ते सॉइल सेटलमेंट म्हणजेच काय तर मातीची आपली जी थिकनेस जी कमी होते ती ऍडजस्ट होऊ शकते, त्याच्यासह ते ऍडजस्ट होऊ शकतात. लूज ग्राउंड आणि इरोजन कंट्रोलसाठी गॅबियन वॉल्स ही सर्वात चांगली आणि इफेक्टिव्ह सोल्युशन आहे. क्वेश्चन नंबर 39. सॉरी, जो 38 क्वेश्चन होता तो आपला लास्ट थर्ड क्वेश्चन होता. हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. 39 क्वेश्चन. Long span concrete bridges are usually constructed as a option A prestressed slab, option B reinforced concrete beam and slab type, option C composite prestressed beam type, option D prestressed box girder type. तर या क्वेश्चनचा आन्सर असा आहे ऑप्शन डी प्रिस्ट्रेस्ड बॉक्स गर्डर टाईप. एक्सप्लेनेशन पाहूया आपण. प्रिस्ट्रेस्ड बॉक्स गर्डर ब्रिजेस हे लॉंग स्पॅन्स म्हणजेच की 800 फीट पर्यंत साठी खूप इफिशियंट आणि इकॉनॉमिकल स्ट्रक्चरल सिस्टीम आहे. स्ट्रक्चरल बॉक्स गर्डरचा क्रॉस सेक्शन रेक्टँग्युलर किंवा ट्रॅपेझॉइडल असतो. ॲडव्हान्टेज काय तर याचं बॉक्स सेक्शनमुळे स्ट्रक्चरला खूप हाय टॉर्शनल स्टिफनेस मिळते ज्यामुळे ते हायवे फ्लायओव्हर्स किंवा एलिव्हेटेड स्ट्रक्चर्स साठी आयडियल ठरते. प्रिस्ट्रेसिंगमुळे क्रॅक्स कंट्रोल होतात आणि मटेरियल जास्त इफेक्टिव्हली वापरले जाते. लॉंग स्पॅन कॉन्क्रीट ब्रिज मध्ये म्हणजे लक्षात ठेवा प्रिस्ट्रेस्ड बॉक्स गर्डर. प्रिस्ट्रेस्डचा फक्त आपल्याला इकॉनॉमिकल नसतं, हे मेजर स्ट्रक्चर मध्ये आपण फक्त वापरू शकतो जिथं इकॉनॉमी आपण जास्त यूज करू शकतो त्यावेळेला. लास्ट क्वेश्चन, last but not the least of our channel. 40. Suspension bridges are designed for spans. Option A 10 to 60, option B 30 to 375 meter, option C 300 to 600 meter, option D 500 to 2. And last but not the least question 40. Suspension bridges are designed for spans. Option A 10 to 60 meter, option B 30 to 375 meter, option C 300 to 600 meter, option D 500 to 2. And last but not the least, suspension bridges are designed for spans. A 10 to 60 meter, B 30 to 375 meter, C 300 to 600 meter, option D 500 to 2000 meter. या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहूया आपण. सॉरी, या क्वेश्चनचा आन्सर होतं ऑप्शन सी 300 टू 600 मीटर. सस्पेन्शन ब्रिजेस हे त्यांच्या लॉंग स्पॅन कॅपॅबिलिटीसाठी ओळखले जातात आणि ते 300 ते 700 मीटरच्या स्पॅनसाठी कॉमनली डिझाईन केले जातात. या ब्रिज टाईप्सचा वापर अशा युनिक एन्व्हायरमेंट कंडिशनमध्ये केला जातो जिथे लॉंग स्पॅन आवश्यक असतात. सस्पेन्शन ब्रिजच्या डिझाईन लोड्समध्ये डेड लोड,
ट्रॅफिक लोड, विंड लोड, सिस्मिक लोड आणि टेम्परेचर लोड यांचा समावेश केला जातो आपण. आणि यासोबत आपले ब्रिजनिंगचे 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत. आणि ऑलमोस्ट आपण आता 40 क्वेश्चन कंप्लीट केले ब्रिजनिंगचे, जे की खूप इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो. सो इंजिनियर्स, आपल्याला डिटेल्ड एक्सप्लेनेशन कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला आणि काय तुम्हाला विषय हवे असतील, नवीन क्वेश्चन्स हवे असतील, तुम्हाला प्रॉब्लेम्स हवे असतील कोणते कोणते नवीन, तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला कॉलेजसाठी युजफुल कोणते जर का प्रॉब्लेम्स वगैरे हवे असतील, RCC असेल, जिओ टेक्निकल असेल, ट्रॅफिक असेल, सर्वे असेल, तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आम्ही नक्की एक चांगला युजफुल कंटेंट त्यासाठी बनवू आणि चांगले प्रयत्न करू की तुम्हाला जास्तीत जास्त समजेल. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की लवकरात लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कीप स्टडींग अँड कीप बिल्डिंग. थँक यू.